हॅलो फ्रेंड्स, तर गाईज आज आम्ही करणार आहोत पोपटी आणि त्यासाठी घरी आलेले आहेत परी आणि अंशू. तुम्ही बघू शकता आणि पाठीमागे गाईज आमची पोपटी चालू होती आणि गाईज इकडे दीदी मामा आणि मावशी मामी सगळे बसलेली आणि गाईज इकडे मम्मी आहे, परी आहे आणि इकडे आमची मावची छोटी छोटी पिल्लीसुद्धा आलेली गाईज बाहेर. आणि इकडे स्मितची गाईज तुम्ही बघू शकता ट्रॅकच गाईज त्याची फाटलेली होती, त्याला माहीतच नव्हतं. आणि इकडे दीदी बसलेली होती, तुम्ही बघू शकता. मस्त आम्ही गेम खेळलो होतो. आणि इकडे परी आहे जी की गाईज नुसती स्नॅपच काढत असते. आणि आमची छोटी मावशी आहे आणि आमच्या मोठ्या मावशीला आम्ही कॉल केलेलं, व्हिडिओ कॉल तुम्ही बघू शकता, कारण की तिलासुद्धा गाईज आम्ही पोपटी दाखवत होतो. तीसुद्धा हाय करत होती आपल्या ब्लॉगमध्ये. आणि गाईज आम्ही इकडे मस्त अंडी खात होतो, कारण की पोपटीमध्ये आम्ही अंडीच टाकायला विसरलेलो. मग आम्ही सगळे नुसते अंडी खात बसलेलो आणि मग नंतरला आम्ही पोपटी काढायला गेलतो, कारण की गाईज आपली पोपटी झालेली होती. आणि इकडे आपल्या 2-2 पोपट्या होत्या. आता चला आपण गाईज यांना काढूया. आणि इकडे बघू शकता गाईज तुम्ही आपली पोपटी झालेली आहे. आणि गाईज आता अंशू आणि विदू बघा कशी खात आहेत, गरम गरम आहे तरी पण गाईज ते खात आहेत. आणि मग आम्ही मस्तपैकी शिजलेली होती गाईज पोपटी. आणि इकडे गाईज आमच्या मामींचा उपवास होता, त्याच्यामुळे त्या चक्का खात होत्या. आणि गाईज मला जास्त आवडत नाही म्हणून मी नाही खाल्लं गाईज. आणि गाईज बघू इकडं तुम्ही कसे सगळे पीस खात आहेत, कारण की गाईज पीस खूप टेस्टी लागत होते असे सगळं सांगत होते. आणि मग गाईज ह्याही सगळ्याही नंतरला शेंगा खाल्ल्या. आणि शेंगा खाऊन झाल्यानंतर मामा घरी गेल्यावर आम्हाला अशा प्रकारे आईस्क्रीम दिलं खायला. आणि मामा घरी गेला, मग आम्ही गाईज मस्त बिग बॉस बघत बघत आईस्क्रीम खाल्लं. थँक्स फॉर वॉचिंग.